विश्वगुरूंच्या पालखी सोहळ्यात 65 वर्षाच्या आजी आहेत. आजी, कुठून आल्या तुम्ही? उमराळे खुर्द. तू कुठून? त्र्यंबकेपासून पायी पायी चालताय का? नाशिकपासून पायी पायी. पाय थकले का? नाही, काहीच नाही. घरी तरी दुखायचे, या वारीला नाही दुखती. घरी सुनाला तांब्या उचलून तुम्ही तांब्या उचलून घेते नाही, इकडं पायी पायी चाला त्या का बरं? असं का होतं? देवासाठी आनंद घ्यायचा, चांगलं वाटतं, सुख समाधान भेटतं. घरी पाय दुखात्या मग पोरं बाळा म्हणते नाही का घरी थांब पाय दुखाते, तू कशाला चालली म्हणतं, पण मग आपल्याला आनंद भेटतो ना त्याच्यामध्ये, मग जायचं वारीसाठी. आनंद भेटतो खायला, चांगलं चांगलं बिस्किटचे पुडे खासाठी बिडे नाही, भेटतात. खासाठी येतेच नाही ना कोणी, वारीसाठी येतो ना. मग उपाशी राहते का तू महिनाभर? अजिबात नाही. मग खायसाठी येत नाही म्हणते उपाशी. देव उपाशी ठेवीतच नाही ना कुठे तरी, पण तो देव देतोच. काय काय दिलं देवाने आतापर्यंत? किती बिस्किट गोळा केली? बिस्किटही दिले, सगळंच दिलं, काहीच नाही. बिस्किट दिले, सगळं जेवण दिलं, सगळंच दिलं. बघ इथून तिथून पायी पायी चालली का? कुठं बसली का गाडी? नाही, कुठंच नाही बसली. मग असं वाटलं नाही का पाय दुखाते? अजिबात नाही. सकाळी उठलं का थोडेफार दुखले का, उठलं का वाटाला अजिबात दुखते नाही. अजिबात नाही. म्हणजे वारीमध्ये काय काय करत चालते तुम्ही? चालतो रस्त्यानं, गाणे म्हणतो, अभंग म्हणतो, हरिपाठ घेतो. गवळणी आला गवळणी घेतो, जसं असलं तसं घेतोय. आनंद घेताय मग आनंद तुम्ही? घेतो. आम्ही तर मग म्हणून आलो पायी या. आता तुमचं वय 60-65 आहे. तुम्ही आता 4थी 5वीच वारी असेल, 6वी 7वी. सातवी. मग एवढे वर्ष का बरं लागले वारीला यायला? मग आता इडून मागं घरी मुली बाळी परपंच, मग सगळं व्यवस्थित झालं, मग केली वारीला सुरुवात. ये आता इथून पुढचे जे लहान मुलं आहे मुली आहे, यांनी वारीला यावा का नाही यावा तुम्हाला काय? यावा, परंपरा वारीला यावा. परंपरा अशी चालूच राहा, अशी वारी खंडन करू नये, परंपरा ही अशीच चालू वारीला आलंच पाहिजे. आमच्या मागं मुला बाळानं सुद्धा वारी केलीच पाहिजे.